वसई वाहतूक विभागाने रात्रीच्या वेळी अनधिकृतपणे धावणाऱ्या नल्ला रिक्षांवर मोठी कारवाई केली आहे। या रिक्षा चालकांकडे ना परमिट ना बॅच ना लायसन असून अपुरी कागदपत्रे असल्यामुळे पोलिसांना गुन्हेगारी प्रकरणामध्ये तपास करताना अडचणी येत होत्या। तसेच हे चालक प्रामुख्याने रात्रीच्याच वेळी रिक्षा चालवत असल्याने महिलांच्या सुरक्षिततेचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता। गुरुवारी रात्री वसई वाहतूक विभागाने नालासोपारा पूर्व भागातील प्रगतीनगर, आचोळे, अलकापुरी आणि तुळींज पोलीस ठाण्याजवळ एकाच वेळी ही कारवाई केली। या कारवाईत एकूण 32 नल्ला रिक्षा चालकांवर ही कारवाई करण्यात आली। अधिकृत कागदपत्रांशिवाय धावणाऱ्या या रिक्षामुळे रात्री अपरात्री प्रवास करणाऱ्या महिलांचा सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला होता। अनधिकृत रिक्षा चालकांचे कोणतेही कागदपत्र नसल्यामुळे कोणत्याही गुन्हेगारी प्रकरणांचा तपास करताना अडथळा येत होता। या कारवाईबाबत वसई वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत लांगी यांनी सांगितले की ही कारवाई अशीच यापुढेही चालू राहील। महिलांच्या सुरक्षिततेचा आणि वाहतुकीच्या नियमांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी वाहतूक विभाग पुढेही अशीच ठोस पावले उचलत राहील। वसई वाहतूक विभागाच्या या पावलामुळे रात्री प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून हा उपक्रम वाहतूक नियम पाळण्यासाठी आणि सुरक्षिततेसाठी महत्त्वाचा ठरणार आहे। आता असं आहे, महिलांवरील जे अत्याचार आहेत याची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे। आता असं आमच्या निदर्शनात आलं की अवैध रिक्षांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे आणि अवैध रिक्षा ह्या मोस्टली रात्रीच्या अंधारात चालवल्या जातात। त्या अनुषंगाने यांचं कोणत्याही प्रकारचं कुठेही RTOमध्ये किंवा कुठेही रेकॉर्डिंग नसतं, रिपोर्टिंग नसतं आणि त्याच्यामुळे एखादा हिनियस क्राईम घडला तर अशा रिक्षा ट्रेस करणं किंवा अशा रिक्षावाल्याला ट्रेस करणं खूप जिकरीचं होतं। त्या अनुषंगाने ही कारवाई राबवण्यात आली आणि आज आम्ही जी कारवाई राबवली त्याच्यामध्ये 3 ठिकाणी आम्ही ही कारवाई राबवली। त्या अलकापुरी, त्याच्यानंतर तुळींज आणि प्रगतीनगर या ठिकाणी कारवाई राबवली। त्याच्यामध्ये एकूण टोटल आम्हाला 32 रिक्षा अशा मिळाल्या त्या अवैधरित्या रिक्षा चालवल्या, त्यांचा कोणत्याही प्रकारे कुठल्याही एजन्सीकडे रेकॉर्ड नव्हता। त्यामुळे अशा रिक्षा चालकांना जर कोणत्याही प्रकारे हिनियस क्राईम केला तर ते कुठेही ट्रेस होऊ शकत नाही। त्या अनुषंगाने ही एक धडक मोहीम राबवण्यात आली आणि अशा ह्या कारवाईमध्ये एकूण 32 रिक्षा आत्तापर्यंत आम्हाला मिळालेल्या आहेत आणि अशाच प्रकारे भविष्यात पण आम्ही ही कारवाई करणार आहोत आणि जो वसई विरार आणि नालासोपारा जो एरिया आहे या ठिकाणी अवैध रिक्षा ज्या चालतात त्या पूर्णपणे बंद करण्याचा आम्ही प्रयास राखलेला आहे।